मी एक बेवडा नाव आशिष. चंद्रपूर हे ऊर्जानगर फेलोशिप्स मनापासून आभार. महाराजांची कृपा की मला ही संधी भेटली. त्यामुळं विषय दिलेला विषय खरंच छान विषय आणि तत्वांप्रमाणे एकच लाईनमध्ये त्याचं उत्तर आहे. द वर्स्ट डेज ऑफ माय रिकव्हरी आर बेटर दॅन द बेस्ट डेज ऑफ माय ड्रिंकिंग असा विषय दिलेला आहे. तर तत्वांप्रमाणे काय आहे, सर्वात जे काही मजा आलेली पिण्याच्या काळातले कुठलेही दिवस किंवा कितीही दिवस जी काही मजा आलेली आहे ती फक्त तात्पुरती मजा होती. एक क्षणाची मजा होती, एक घटनेची मजा होती, काहीतरी 2-4 दिवसाची मजा होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्वाप्रमाणे ती एक निष्पन्न क्रिया होती. त्याच्यातनं शिकण्यासारखं काहीच नव्हतं. ती एक आत्मकेंद्रित मजा होती. दारूपासून लांब राखल्या गेल्यानंतरचे भरपूर असे वाईट प्रसंग आले. द वर्स्ट डेज ऑफ माय रिकव्हरी भरपूर आले. तत्वांप्रमाणे ते जे वाईट दिवस माझ्या आयुष्यात आले, प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण वाईटातले वाईट दिवस मला काही ना काहीतरी शिकून गेले. ते काही ना काहीतरी मला त्याच्यातनं शिकायला भेटलं, ज्याने माझी एक आध्यात्मिक प्रगती झाली. दॅट्स वाय द वर्स्ट डेज ऑफ माय रिकव्हरी आर 100% बेटर दॅन द बेस्ट डेज ऑफ माय ड्रिंकिंग. दारू पिण्याच्या काळातलं जर काय असे प्रसंग सांगायचे, आपला अनुभवचा कार्यक्रम आहे त्यामुळे ते काहीतरी प्रसंग तुमच्या पुढे मांडायची गरज असेल तर मी फार छोट्याशा वयात दारू पिणं चालू केलं होतं. वय 13. ज्यावेळेस पहिल्यांदा दारू प्यालेलो होतो. दारू पिण्याचं आकर्षण यामुळं झालं होतं की पुण्यात ज्या एरियात माझं बाळपण गेलं त्या एरियामध्ये त्या एरियाच्या भाषाप्रमाणे कि दुनिया के 56 नशा ये जगह पे मौजूद है. आणि ती एरिया कुठली तर पुण्यातली रेड लाईट एरिया. म्हणजे सगळंच तिथं होतं. बाईगिरी, भाईगिरी, जुगार, नशा, व्यापार, सत्ता, राजकारण, सगळं व्यायाम, तालीम बिलीम वगैरे सगळ्या पद्धतीचे नशा तिथं होते. मी ज्या गल्लीत राहत होतो त्या गल्लीतले भाई लोकांना मी बघायचो दारू पित असताना. आणि दारू प्याल्यानंतर त्या लोकांचा वागणूक, त्या पद्धतीने बोलायचे वगैरे. दारू पिण्यासाठी पैसे ते लोक म्हणजे कुठल्या तरी दुकानदाराच्या दुकानासमोर उभं राहायचे आणि बाहेरनं आवाज द्यायचे, ओय, ते लगेच बाहेर पैसे यायचे ते. आणि ते पैसे घेऊन जायचे. माझ्यासारखे ते बारीक पोरांना शोधायचे, जा रे दारू घेऊन ये. आम्हाला 1 रुपया 2 रुपये भेटायचे. त्यावेळेस 1 रुपये 65 पैसे बाल्कनीची तिकीट होती. त्या काळातली गोष्ट करतो मी. 1 रुपये 65 पैसे बाल्कनीची तिकीट. म्हणजे 1 रुपये 8 भेटले की आम्हाला वाटायचे भरपूर पैसे भेटले. ते सगळं बघून लय आकर्षण झालं होतं मला. आणि पहिल्यांदा मी ज्यावेळेस दारू प्यालो तर वय 13. जे भाई होते आमच्या गल्लीतले त्यांच्यासोबत त्या दिवशी कोण नव्हतं. आणि त्यांनी मला बोलवलं आणि मला पैसे दिले. म्हणले जा 1 क्वार्टर घेऊन ये. गुत्तेवरनं जाऊन मी क्वार्टर घेऊन आलो. ते मला म्हणले तुला साकी बनायला जमतं आहे का, दारू ग्लासमध्ये टाकायला जमतं आहे का. म्हणलं मी शिकलो आहे, पाहिलं तुम्हाला लोकांना कसं तुम्ही दारू टाकता. तर त्यांना त्या दारू आणि पाणी मिक्स करून दिलं. ते म्हणलं माझ्यासोबत पी. तर मला झाकण भरून दारू दिलं त्यांनी. लई भारी वाटलं मला. आता मी मोठा झालो आहे, मी भाई लोकांबरोबर बसून दारू पितोय मी. ते झाकण भरून दारू पिलो. मला लई भारी वाटलं. आणि नंतर त्या भाईला विचारलं मी की भाई तुम्ही दारू कशासाठी पितात. तर त्यांनी एक फॉर्म्युला दिला मला, ज्यासाठी मला असं वाटलं होतं ते फॉर्म्युला ऐकून की मला माझ्या आयुष्यातलं फॉर्म्युला भेटलेलं आहे. ते म्हणले दारू पिण्याचे मागं 2 फायदे असतात. मारामारीमध्ये भांडणं करत असताना समोरच्या व्यक्तीला आपण किती मारतो ते कळत नाही, ते लक्षात येत नाही. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आपण स्वतः किती मार खातो तेही समजत नाही. ते हे ऐकून मी म्हणलं राव कुछ तो भी भारी चीज मिल गेला अपने हात में. आणि माझं दारू पिणं चालू झालं. बेवडा असल्यामुळं मला काय दारू मापात प्यायला जमत नव्हती. माझं
दारूचं प्रमाण वाढत गेलं आणि ते क्षेत्र मी निवडलेलं होतं आयुष्यात, त्या क्षेत्रात पण मी वाढत गेलो पुढं हळूहळू. आणि मग असे काहीतरी कार्य करून बसलो. हाफ मर्डर केलं मी, हाफ मर्डर केलं. आम्ही काय 5-6 जण सापडलो होतो त्या केसमध्ये. आणि जेल, लॉकअप, जेल वगैरे, जेलमध्ये गेलो. जेलमधनं ज्या दिवशी या लखोटे म्हणजे जामीन झालं आमचं आणि बाहेर आलो, तर 50, 100, 150 पोरं होते. ढोल ताशा गुलाल वगैरे. आणि हा भाई आपला तो टाईम आ गया अभी करून असे विचार आले डोक्यात. वडील तिथं थांबलेले होते मला घरी घेऊन जाण्यासाठी. पण हे जे सगळे माझी मित्रमंडळी होती त्यांच्याकडे जाण्याचं मला आकर्षण जास्ती होतं. आणि मला वाटलं होतं की आय एम सेट, हे सगळ्यात भारी दिवस आहे आपले एकदम आयुष्यातले. आता ते वडिलांच्या मनात काय चाललेलं असेल, काय झालं असेल, त्यांना काय त्रास झाला असेल, मला काहीही घेणं देणं नव्हतं. आणि वडिलांनी ज्यावेळेस मला त्या टोळीतनं ओढून त्यांच्या गाडीमध्ये बसवलं तर मला वडिलांवर राग आला होता. ते आज एच्या ह्यानी मला लक्षात येतोय की कशी ती मजा असती, आत्मकेंद्रित मजा. मला घेणं देणं नाही दुसऱ्या कोणाला काय त्रास होतोय का नाही करून. त्याच पद्धतीने तसा अजून एक प्रसंग सांगायचं की भारी दिवस दारू पिण्याच्या काळातले. असेच काहीतरी एक गेम वाजवली, भरपूर पैसे वगैरे आले. आणि आपल्यासारखा एवढा पैसे आल्यानंतर कुठं पळतो, अभय वाईट नको लावून घेऊ, अभय गेला वाटतं, वाईट नको लावून घेऊ रे बाबा, मुंबईलाच जातो नाही का, लेडीज बार, बाकी काय नाही. ते पैसे वगैरे घेऊन तिथं पोचलो आम्ही लोक. मग काय चालूच तिथला सगळं तो धिंगाणा 3-5 दिवस. तो धिंगाणा संपल्यानंतर पोलिसांचं धिंगाणा चालू झाला आमच्यावर, बाकी काय नाही. म्हणजे हे तात्पुरतं निष्पन्न क्रियावाली एक गोष्ट आहे. भारीतली भारी दिवस दारू पिण्यातले काळातले, वाईटातले वाईट दिवस रिकव्हरीमधले कसे शिकवतात आपल्याला. जर आपली इच्छा असेल आणि आपण स्वतःशी प्रामाणिक असेल तर. कसं माझ्यासारख्या भावनिक व्यक्तीला, जो भावनेत वाहून जातो सारखा, त्याला क्षणिक्षण अशा वाईट परिस्थिती त्याला भावनिक दृष्टीने मजबूत करत जातात आणि कार्यक्रमाकडे जवळ अजून आणत जातात. तर पहिला प्रसंग, मला काहीतरी 5-6 वर्ष झाले होते एमध्ये येऊन. आणि एक 21-22 वर्षाचा तरुण मुलगा, तो मीटिंग करणं चालू केलेली होती त्यांनी. आणि एक दिवशी तो मला एक मीटिंग नंतर मला बोलला तो कि आशीष भाई आप मेरे स्पॉन्सर हो गए आज से. कहना चलो अपनी भी ये में प्रगति हो गई, आपने को भी अभी लोग स्पॉन्सर के तौर पे बुला रहे, बहुत अच्छी बात है. मी काय कार्यक्रमावरून होतो, ते स्पॉन्सर तर स्पॉन्सर, ते जे काय बाबा मीटिंग कर, अमुक कर तमुक कर वगैरे सगळं चालू. दत्त महाराजांनी त्याच्याकडनं म्हणजे त्याला एक वर्ष दारूपासून लांब ठेवलं त्याला. आणि एका वर्षानंतर त्याच्या घरात काहीतरी गडबड घटना झाली, भांडणं केली त्यांनी. आणि बाहेर जाऊन रागात बाहेर जाऊन सगळे नशेची मिक्सचर केली. सुक्का नशा, गिल्ला नशा वगैरे, ओला नशा वगैरे सगळं मिक्सचर वगैरे करून त्या नशेमध्ये त्याचा ओव्हरडोस झाला आणि तो गेला. त्याचा ओव्हरडोस झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं. त्याची आईने मला बोलवलं. त्याआधी जे झालं होतं की त्यांनी नशा करणं जे चालू केली होती रिलॅप्स झाल्यानंतर, त्याची आईने मला त्याच्या घरी बोलवलं होतं आणि मला सांगितलं होतं की भाई ये नशा करना वापस चालू किया है, इसको रिहैब में एडमिट करना जरूरी है. तो तुम स्पॉन्सर हो तो आप बोलो उसको कि तू मेरे साथ रिहैब में चल तो बेहतर रहेगा. तर मी म्हणलो त्यांना की नाही नाही, त्याला 1 वर्ष झाले आपल्या कार्यक्रमात, आपल्या एमध्ये रिहॅबमध्ये ॲडमिट करायची काही गरज नाही. मी बोलतो त्याशी, तो निघून जाईल ह्याच्यातनं बाहेर. आणि मी ते 1-2 दिवस त्याशी तर बोलायचा प्रयत्न केलं होतं. ते 1-2 दिवसात त्यांनी हा ओव्हरडोसचा प्रोग्राम केला आणि तो देवाघरी गेला. त्याला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं ओव्हरडोसमध्ये, त्याची आईने मला बोलून घेतलं होतं. रात्रीचे 11-11:30 वाजता बोलवलं होतं मला. हॉस्पिटलमध्ये मी गेलो होतो, म्हणजे माझ्यासमोरच ॲम्ब्युलन्स आली. मी ते हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधी मी हॉस्पिटलला पोचलो होतो. ॲम्ब्युलन्समधनं त्याला बाहेर काढलं, स्ट्रेचरवर मी त्याला ठेवलं. त्याचे हात असे झालेले होते. स्ट्रेचरवर ज्यावेळेस त्याला मी ठेवलं, त्याचे हात असे झाले बाहेर. आणि मी त्याच्या आईला म्हणलो की तो जिवंत आहे करून. त्याला डायरेक्ट कॅज्युलिटीमध्ये घेऊन गेले.
कॅज्युलिटीमध्ये घेऊन गेले आणि त्याला ते सगळे मशीन्स वगैरे ECG वगैरे त्याला ते सगळं लावलं. ते ECG कंप्लीट फ्लॅट होतं. ते डॉक्टरला म्हणलं ते मला मशीन गालं ते वो जिंदा आहे. ते डॉक्टर ओळखत होते मला, म्हणले नाही सर वो गया आणि आपको मैं बोल रहा ना वो जिंदा आहे. ते तेवढं त्याची आई आतमध्ये आली आणि मला विचारलं आशिष भाई क्या हो गया. म्हणलं मम्मी आप बाहर जाओ मैं जरा डॉक्टर के साथ बात कर रहा हूँ. ते डॉक्टरला काय लक्षात नाही आलं आणि ते स्पॉन्सीच्या आईला म्हणले की मॅडम ये गया करके. त्याची आई फिरली आणि मला धडाधड मला मारणं चालू केलं होतं. मी कोसळलो होतो. वर्षभर मी त्याच्या मागं जीव लावून त्याच्याबरोबर काम केलं होतं. मी कोसळलो होतो. त्याच्या आईला धरून घेतलं होतं उचलून. मी कॅज्युलिटीमधनं त्याला बाहेर घेऊन गेलो होतो आईला. त्या दिवशी एक गोष्ट मी शिकलो. मी एक AA मेंबर आहे. मी डॉक्टर नाहीये, मी काउन्सिलर नाहीये. जेव्हाही मेंबर कुठल्याही मेंबर यायचा मीटिंगमध्ये येत नाही किंवा रिलॅप्स झाला, माझं काम फक्त इतकंच आहे की त्याला मेसेज देणं. त्याचे घरचे काय ठरवणार त्याच्यामध्ये मला काही नैतिक दृष्टीने अधिकार नाही काही सांगण्याचं की रिहॅबमध्ये टाका किंवा नका टाका. मी फक्त माझे अनुभव त्यांच्या पुढं मांडून शिकतो. ही गोष्ट मी शिकलो. आय एम जस्ट अ मेसेंजर, बाकी काही नाही. मी माझी सीमा विसरून गेलो होतो त्यावेळेस आणि त्या स्पॉन्सीच्या आईनी माझ्यावर विश्वास ठेवून त्याला रिहॅबमध्ये ॲडमिट केलं नव्हतं आणि ह्या 2 दिवसानंतर जाऊन ओव्हरड्यूज घेऊन तो गेला. भरपूर असे वाईट प्रसंग आले. प्रत्येक वाईट प्रसंगात शिकत गेलो की मी कुठं कुठं चुकतोय, कुठं कुठं कमी पडतोय. आणि हे जे काय शिकायला भेटलं होतं आणि दारूच्या काळात भारीतल्या भारी दिवस जी काय मजा आली होती ती तात्पुरतीच मजा होती. पण हे जे काय सगळं शिकायला भेटलं असे सगळ्या प्रसंगातनं त्यांनी आजच्या तारख्यात भावनिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्टीने जी काय प्रगती झालेली त्याची तुलनाच नाही करू शकत आपण. अजिबात नाही करू शकत. मी 22 वर्ष दारू पेलो. स्लोगन प्रमाणे जे म्हणतात आपल्या AA मध्ये स्लोगन आहे सिक अँड टायर्ड ऑफ बिंग सिक अँड टायर्ड. मी त्या कारणामुळं मला दारू सोडायची होती. रॉक बॉटम म्हणजे काय झालं होतं त्या सिक अँड टायर्ड ऑफ बिंग सिक अँड टायर्ड. दारू मला मापात प्यायला येत नाहीये, दारू माझ्यासाठी नाहीये, हे रॉक बॉटम नव्हतं माझं. आय वॉज सिक अँड टायर्ड ऑफ बिंग सिक अँड टायर्ड. म्हणजे काय सारखं जेल रिहॅब घराबाहेर घराबाहेर घराबाहेर. माझे वडील उद्योगपती, त्यांची फॅक्टरी होती, कंपनी होते, ऑटोमॅटिक मशिनरी होती जर्मनीची सगळी. 100-150 माणसं कामाला होते त्यांच्याकडं आणि मी हातभट्टीच्या धंद्यावर ग्लास उचलत होतो. मी हातभट्टीचा धंदा साफ करून घ्यायचो. मी हत्ती घ्यायला जायचो. पोलिसांची रेड पडली तर ती काकी सांगायची जा रे आशिष 1-2 दिवसासाठी आतमध्ये जाऊन ये. मला भारी वाटायचं. अशी परिस्थिती होती माझी पेण्याच्या काळात. ते अशा परिस्थितीमुळं मला थकवा आणि वैताग आलेला होता की क्या जिंदगी क्या जी रहे यार, ना घर का ना घाट का, कम से कम कुत्ता तो भी धोबी घाट का, मैं ना जाने कहा का. ते सिक अँड टायर्ड ऑफ बिंग सिक अँड टायर्ड. त्या हिशोबाने मला दारू थांबवायची होती आणि मी AA जॉईन झालो. थोडे दिवस काहीतरी याची मीटिंग्स वगैरे करून परमेश्वराने मला दारूपासून लांब ठेवलं आणि सेकंडरी ॲडिक्शन आपलं किंवा सेकंडरी आजार पॉवर, मनी, सेक्स हे सगळं चालू झालं. पैसे कमवायचे, गमवलेली इज्जत, घालवलेले पैसे मला परत पाहिजे हे समर्थन देऊन मी मीटिंग्स आणि कार्यक्रमाकडनं लांब गेलो. भरपूर पैसा दिला परमेश्वराने मला. सपना कल्पनेचे पलीकडं 18-19 तास काम करत होतो. 10वी पास. काम पण भेटले तर कुठं काम भेटलं मला रेस्टॉरंट आणि बारमध्येच. ज्यावेळेस त्या मालकाला मी विचारलं कि मैं तो कोई होटल लाइन में काम किया नहीं है, मेरे पे इतने ये सब राड़े लपड़े, मेरा बाप मेरे ऊपर 5 पैसे का भरोसा नहीं रख रहा है. आपने पुण्यातले एलाइट एरिया, कोरेगाव पार्क एरिया म्हणून आहे, म्हणजे फार पॉश एरिया है, ऐसे एलाइट एरिया के रेस्टोरेंट बार में मेरे को मैनेजर बना दिया है. मेरे को कांटे चमचे से खाने को नहीं आता है.
मेरे को कांदा और प्याज का फर्क नहीं मालूम, और आप मेरे को मॅनेजर बना रहे, भाई मेरा क्वालिफिकेशन क्या है मेरे को बताव ना. त्यांनी एकच गोष्ट मला सांगितली होती, तू हातभट्टीचा धंदा सांभाळलेला आहे, प्लस तू व्यसनमुक्ती केंद्रामध्ये राहून तुझ्यासारखे 100-150 आपल्यासारखे बेवड्या लोकांना तू हँडल केलेले, ते इथं तर सुशिक्षित 300-350 बेवडे लोक येतात, ते तुला मॅनेज करायला येईलच. तुला गल्ला सांभाळायचं आहे, त्या लोकांना सांभाळायचे, पोलीस लोकांबरोबर तर तुझं कायमचाच संबंध आहे, त्यांना जे काय द्यायचं ते दे. बाई लोकही तुला ओळखतात, म्हणजे त्यामध्ये तुला काय वाद वगैरे काय नाही, हे तुझं क्वालिफिकेशन. तर मी त्यांना म्हणलं होतं, वो भाई लोग, वो पुलिस लोग, वो कस्टमर सब संभालेंगा, वो गल्ला में नहीं संभालेंगा. बोले क्यों? बोले वो पैसा देख के अभी मेरे को बहुत डर लगता है, मेरे विचार कहाँ पे भटक ना जावे. मैंने कुछ नहीं होगा, पैसा संभालने का है, और हाँ मेरी बीवी हमेशा इधर बैठीली रहेंगी, तो मैडम को भी संभालना है. आणि त्यांच्या घरी एक कुत्रं होतं, वो कुत्ते को भी संभालने का है. मतलब मैडम को संभालेंगा, कुत्ते को संभालेंगा, अक्का हॉटेल संभालेंगा भाई, पण वो गल्ले से मेरे को दूर रखो. 2 वर्षानंतर त्या मालकाला म्हणलो, मी गल्ला संभालता, कस्टमर संभालता, वो मैडम और कुत्ता मैं नहीं संभालता. बोला मैं काय को तेरे को रखा बाबा, मैं भी नहीं संभाल पा रहा हूँ उनको करके. ते हे शिकण्यासारखे दिवस, रिकव्हरीचे हे शिकण्यासारखे दिवस. आणि ते 16-18 तास काम करत असताना पैसे येत गेले. मग दत्त महाराजांनी काहीतरी दुसरी योजना बनवली, दुसऱ्या कुठल्या तरी कार्यामध्ये टाकलं मला. तिथं प्रचंडपैकी प्रसिद्धी, प्रतिष्ठा, मान सन्मान भेटण्यात आलं. माझ्यासारख्या गुन्हेगाराला ACP क्राईम, ACP नार्कोटिक्स डिपार्टमेंट बरोबर माझी बैठक व्हायची. व्यसनमुक्त क्षेत्रात काम भेटलं होतं. हायफाय लोकांबरोबर ओळख झाली, मोठे मोठे राजकारणी माणसांबरोबर ओळख झाली. मी तो बेवडा ज्याकडे सकाळी 2 रुपये नसायचे, उठल्यानंतर कॉर्पोरेशनच्या संडासात जाण्यासाठी, माफ करा माझी भाषा, कारण की खिशात 17 रुपये असायचे, जर 2 रुपये तिथं टाकले तर क्वार्टर कमी पडेल, तर मग काय करायचं. इंग्लिशमध्ये रॉक बॉटम म्हणतात, जर डायरेक्ट मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं ना, रॉक म्हणजे दगड आणि बॉटम म्हणजे हे, तर सकाळी तो रॉक बॉटम असायचा माझा, सकाळी तो रॉक बॉटम असायचा. आणि असे दिवस आले परमेश्वराची कृपानी, महाराजांची कृपानी, की भरपूर पैसे आले, भरपूर मान सन्मान, प्रतिष्ठी, प्रसिद्ध वगैरे सगळं आलं. पण जे आधीच्या सेशनमध्ये मी सांगितलं होतं की 12 वर्षानंतर एक रॉक बॉटम पाहिला, आणि तो माझ्या बायकोवर मी हात उचलला. तो आईने दिलेले संस्कार मी सांगितलं होतं पुढच्या आधीच्या सेशनमध्ये, की माझी आई राजपूत, आणि माझ्या आईने मला सांगितलं होतं कि स्त्री के साथ, सभ्यता के साथ भाषा करना है, ना गाली गलोच, ना ऊंची आवाज, मारना दूर की बात. आणि मी माझ्या बायकोवर हात उचलला होता. विकृत आहे मी भावनिक दृष्टीने, आबाईने आता सांगितलं त्या शेअरिंगमध्ये. आजही मला अपराधीपणाची भावना नाहीये, पण मी चुकलोय कुठेतरी हे लक्षात आलं होतं मला. रात्रभर मी झोपलो नव्हतो, रात्रभर झोपलो नव्हतो. म्हणलं क्या हो रहा, क्या है जिंदगी में. बाप से प्यार नहीं मिला, माँ से प्यार नहीं मिला, बाप के ऊपर खुन्नस, आईची किटकिट, बहिणीची किटकिट, आता बायकोची किटकिट, साला अभी ससरे के ऊपर भी खुन्नस बढ़ गया है, ती मेवनीची किटकिट. रे क्या चल रहा, क्या जिंदगी में. रिकव्हरीवर नव्हतो ना, सोबरेटी नव्हती, आध्यात्मिक उपायाकडे अजिबात वळलो नव्हतो. पण कुठंतरी चुकतंय हे कळलं होतं, की इतके सगळे लोकांवर मला राग येणं, खुन्नस येणं, आणि मीच व्यवस्थित असेल, कुठंतरी विचारांमध्ये काहीतरी गडबड आहे. माझ्या स्वतःच्या नजरेत मी पडलो होतो. मी भरपूर चोऱ्या माऱ्या केलेले, भरपूर राडे केलेले, त्यावेळेस कधी नव्हतो पडलो. पण जे बायकोवर हात उचलला होता, वाईटातला वाईट दिवस होता, नजरेतनं पडलो होतो माझ्या मी. आणि त्यानंतर मार्गदर्शकांनी हे आपल्या आध्यात्मिक उपाय 12 पायरी 12 रुधींकडे माझं वळण केलं. महाराजांनी माझ्याकडनं त्या दिवसापासून काम जे चालू केले ते मर्तेदम तलक राहणारे, तो प्रवास माझा प्रश्नच नाहीये. शिकायला भेटलं त्याच्या ह्याच्यामधनं.
ते ज्यावेळेस ते बायकोला एकदा नाही पण 2-3दा मारलं होतं, ती बायको जी त्याच्या अख्ख्या कुटुंबाचे विरोध जाऊन माझ्याशी लग्न केलं होतं, 4 एक वर्ष झाले होते लग्नाचे, 4-5 वर्ष, आणि ती त्यावेळेस बोलली होती की आय नो लॉंगर लव्ह यू, आय नो लॉंगर लव्ह यू. आपलं लग्न आता जे काय आपले संबंध आहे ते आपले फक्त मुलासाठी आपले संबंध आहे, हे लक्षात ठेव. आणि ती ज्यावेळेस ती बोलली होती ती थोडी फारशी काहीतरी 100 रुपयात 1 पैशाची एक आध्यात्मिक जाणीव की ह्या गोष्टीसाठी मीच जबाबदार आहे, बायकोचं चुकत नाही. नजरेतनं पडलो होतो मी, महाराजांची कृपा, आध्यात्मिक उपायाकडे वळलो मी. ते जे कार्य चालू केलेलं होतं, जिथं प्रचंड पैसे येणं चालू झाले होते, मोठे मोठे लोकांबरोबर फिरणं वगैरे चालू झालेलं होतं, कुठेतरी लक्षात आलं की हे सगळे जे पैसे येतात ते मोठे लोकांबरोबर फिरतोय, हे सो कॉल्ड मान सन्मान, पॉवर, प्रेस्टीज, ग्लॉरी, प्रतिष्ठा, प्रसिद्धी वगैरे मला झेपत नाहीये. माझी भावनिक क्षमता नाहीये ह्याला हँडल करण्याची. मी वाहून जातो या सगळ्या ह्याच्यामध्ये दुसरा रॉक बॉटम रिकव्हरीमध्ये. मला ह्याच्याकडनं लांब जाणं गरजेचं आहे. आणि ते जे कार्य मेहनत करून, म्हणजे असं सहजपैकी एका दिवसात माणूस पैसे कमवत नाही, सगळ्यांनाच माहिती. मेहनत करून ते कार्यावरती आणलेलं होतं, ते कार्य बंद करायचं ठरवलं मी. तो निर्णय घेतला. ते निर्णय घेतल्यानंतर बायकोबरोबर अशी परिस्थिती, कौटुंबिक शांतता नाही, कामक्षेत्रामध्ये असं सगळं चाललेले, हळूहळू ते कार्यापासून दुर्लक्ष होणं चालू झालं. जे काय चालत होतं ते कमी होत गेलं. आणि शेवटी तो काळ तो वेळ आला की ते बिझनेसशी जुडलेली एक एक गोष्ट, पंखा, खुर्ची वगैरे सगळं सगळं भंगारमध्ये विकत होतो. सगळी गोष्ट भंगारमध्ये विकत होतो. आणि एकच डोक्यात विचार होता, सच्ची में अपनी लायकी नहीं है, अपनी लायकी नहीं. The worst days of my recovery are always better than the best days of my drinking. खरंच काय ना काहीतरी शिकायला भेटते. लक्षात स्वतःची ओळख भेटत गेली मला की जे मी बायकोवर हात उचलला की 4थ्या पायरीचा आढावा घेत असताना ते लक्षात आलं की प्रेम नावाची या भावनाची मला कदरच नाहीये. प्रेम नावाची या भावनाची मला कदरच नाहीये, तर मला कसं काय कोण प्रेम करणार? माझी लायकीच नाही. मीच कोणाला प्रेम नाही करून शिकत, तर दुसरं कसं काय कोण माझ्याशी प्रेम करून शिकत? ती एकटेपणाची भावना जागृत झाली. ते वर्स्ट डेज ऑफ रिकव्हरी शिकवतात, काय ना काहीतरी शिकवतात. ते वडील गेले देवाघरी, 6 महिन्यानंतर आई गेली देवाघरी. त्यावेळी 17-18 वर्ष झाले होते. महाराजांनी दारूपासून लांब ठेवलेलं होतं. हे 17-18 वर्ष जे महाराजांनी दारूपासून लांब ठेवलेलं होतं, आई वडील किंवा बहीण कधीही, हे 22 वर्ष दारू पिण्यातल्या काळातल्या दिवसाची कधीही कुठलीही गोष्ट माझ्या पुढं मांडली नव्हती त्या लोकांनी कि तूने दारू पीने का टाइम पे ऐसा किया, ऐसा नुकसान किया, हमारी ये बेइज्जती की, अमुक किया, तमुक किया. काही नाही, एकही शब्द नाही. जे काय कारण होतं त्यांच्याकडे, त्यामुळं काही कधी आठवण नव्हती काढली. माझी सो कॉल्ड 12 स्टेप्सवर झालेलं काम, माझ्या हिशोबाने 12 स्टेपवर मी काम केलेले, आणि माझ्या हिशोबाने मी 8वी पायरीप्रमाणे 9वी पायरीने सांगितलं पद्धतीने मी भरपाई देतोय. अख्खं घर खाली करून टाकलेलं होतं. घरात एकही दागदागिना ठेवलेलं नव्हतं, पित्तळाचे एकही भांडी ठेवलेले नव्हते, आईचे कुठलेही साड्या ठेवलेले नव्हते. मी सगळं विकून टाकलेलं होतं. बहिणीचे पंजाबी सूट्स वगैरे विकले होते, बहिणीचे सँडल्स वगैरे 2-2, 5-5 रुपयाला विकलेले होते. पैसे वगैरे सगळं येणं चालू झालं होतं. आईला दागदागिना आणून दिलेला होता सगळ्यात आधी. आईला एक मंगळसूत्र बनवून दिलेलं होतं, कारण की आईचं मंगळसूत्रही मी ओढलं होतं नशेच्या काळात. आईचं मंगळसूत्र आईला खपचेत ओढून खोपच्यात घेऊन मी आईला म्हणलो होतो, गले में जो लटक रहा है ना तेरा वो लायसन्स, वो आदमी की लायकी नहीं है तेरे साथ शादी करने की. माझे वडील वाणी होते आणि आई राजपूत.
आणि मला माझ्या वडिलांवर प्रचंड खुन्नस होती. वो लायसन्स निकाल के दिया डाल मेरे को. माझी भाषा तशी असायची त्यावेळेस. त्या आईने ते मंगळसूत्र देऊन टाकलं होतं मला. घाबरली होती ती. आणि ते मी मंगळसूत्र विकलं होतं, गिरवी ठेवलं होतं, सॉरी. रिकव्हरीत आल्यानंतर, सो कॉल्ड रिकव्हरीमध्ये आल्यानंतर पैसे आले. आईला मंगळसूत्र बनवून, ते जे आईचं मंगळसूत्र त्या काळात विकलं होतं, मला फक्त 5,000 रुपये भेटले होते. आईला नवीन मंगळसूत्र जे बनवून दिलं ते 50-55,000 रुपयेचं झालं. आईला ज्यावेळेस, या दिवशी ज्या क्षणी ते मंगळसूत्र दिलं, आईने ते मंगळसूत्र घेतलं आणि काय सांगितलं आईने मला, कि बेटा ये मंगलसूत्र में वो मजा नहीं है जो मजा तेरे बाप ने मेरे को मंगलसूत्र दिया था उसमें था. कोसळलो होतो त्या दिवशी. पण तिथेही ते 2-3 पैसे जे काहीतरी आध्यात्मिक जाणीव झाल्यामुळं लक्षात आलं होतं की ते मंगलसूत्र आईचं जे होडलं आणि मी विकलं, त्याच्यापेक्षा जास्ती दुःख आईला काय झालं होतं की त्याचा एकुलता एक मुलगा त्यांनी असं काम केलं करून. ते कशी काय या मंगलसूत्राची किंमत ठेवल, तेही जागृती भेटली मला. द वर्स्ट डेज ऑफ माय रिकव्हरी ऑलवेज टीच मी. हे आई वडील देवा घरी गेल्यानंतर जी बहीण जिने संपूर्ण जीव आणि आयुष्य माझ्या मागं लावलेलं होतं आणि ज्या बहिणीवर मला संपूर्ण आणल्यापैकी विश्वास होता, माझी खरी ताकद होती ती, संपूर्णपैकी विश्वास होता. पैसा येणं चालू झालं होतं, लग्न झालं होतं, बायकोसाठी मी काही घेतलं नव्हतं, पण बहिणीसाठी मी एक 7.5 लाख रुपयाची कार बहिणीला रक्षाबंधनला गिफ्ट दिली होती. आणि घरात प्रचंडपैकी भांडणं झाली होती बायकोची आणि माझी. बहन को कार लाके दिया, मेरे को एक स्कूटी भी लाके नहीं दिया तू. आणि मी बायकोला म्हणलो, तू मेरे पीने का काल का दिन देखा नहीं है, तू मेरा कुछ वो अवतार, मेरा रंग रूप देखा नहीं है. मेरे बहन और माँ ने सब कुछ देखा है, वो उन लोग मेरी जिंदगी है, उन लोग मेरी जान है. ते हे आई वडील देवा घरी गेल्यानंतर बहिणीवर संपूर्ण विश्वास ठेवलेला होता मी. बहीण मला सांगत गेली, इथं सही कर, तिथं सही कर. मी सही करत गेलो. अल्कोहोलिझम असा आजार आपल्याला झालेला आहे, वे अल्कोहोल इज अ सिम्पटम ऑफ द इझम. And what is the ism? My internal spiritual malady where I sponsor myself, hence I suffer myself. मद्यपाश हा एक आजार, जिथं मद्य पाशांचं लक्ष आहे. आणि हा पाश काय करतोय तर मीच स्वतःचा मार्गदर्शक बनतो, म्हणजे मीच माझी स्वतःची चालवतो. त्यामुळं रिकव्हरीमध्ये जर मी दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे आयुष्य जगायला शिकल, ते येणारे त्रास कमी होऊन शिकतात मला. शक्यता. ते आई वडील देवा घरी गेल्यानंतर आपल्या भाषेत किंवा माझ्या भाषेमध्ये बहिणींनी माझ्यावर अल्टिमेट गेम वाजवली आणि सगळं गायब. तर धक्का बसला आणि ये क्या हो गया करके राग आला, खुन्नस बसली. बहिणीकडे गेलो, कारण की मी वेगळा राहत होतो. भांडणं केली बहिणीबरोबर, अश्लील भाषा वापरली, अनैतिक भाषा वापरली, अनैतिक वागणूक केलं. नशिबाने मार्गदर्शकांनी बायकोला घेऊन गेलेलो होतो. नशिबाने ज्यावेळेस उठलो, डोक्यात काय होतं ते आजही माहिती नाही. बहिणीला मारायला उठलो होतो का धास्ती बसवायला उठलो होतो माहिती नाही. मार्गदर्शकांनी बायको घाबरले, त्यांना वाटलं की हा मारायला उठलाय बहिणीला. मार्गदर्शकांनी मला धरल्याबरोबर लगेच त्या क्षणात लक्षात आलं 10वी पायरीप्रमाणे की मी स्वार्थी आणि आत्मकेंद्रितपणे वागणूक करतोय. कारण की त्यावेळेस माझं 12 पायरीवर काम चालू केलं होतं महाराजांनी. लक्षात आलं की हॉल्ट प्रोग्राम झालेला नाहीये. आईच्या किचनमध्ये घुसलो, 2 लिटर पाणी पिऊन बसलो. आईला चॉकलेट खायचं लई शौक होता. फ्रीज उघडला, चॉकलेट ठेवलेलेच होते. बहिणीने आई देवा घरी गेल्यानंतरही 2-3 पॅकेट चॉकलेटचे खोलले, खाल्ले. मी तिथं आईच्या मंदिराकडे गेलो, तिथं 2 उदबत्ती लावली आणि परमेश्वराकडनं ताकद मागितली की मला इकडनं शांतपैकी घराबाहेर काढ. माझं चुकलं, मला लक्षात आलंय मी स्वार्थी झालोय, मी आत्मकेंद्रित झालोय. हे वडिलांची प्रॉपर्टी, ही आईची सगळी धनदौलत, ज्याच्यावर नैतिक अधिकार माझं शून्य आहे. तरीही मी
ते मेंढ्यागत त्या बकरीसारखा मै मेरा 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 करतो. आणि मार्गदर्शकाला म्हणलं आपण काही असं बाहेर निकलणे काय. मार्गदर्शकाने बायकोला बाहेर घराखाली घेऊन गेलो, गाडीत बसवलं, गाडी सोसायटीच्या बाहेर काढली आणि मार्गदर्शकाला म्हणलो मैं गलत हो गया. मार्गदर्शकांनी विचारलं क्यू. 10वा कदम लिया. मार्गदर्शक म्हणले व्हेरी गुड, यू टूक द 10th स्टेप. म्हणलं येस. व्हेरी गुड. आता पुढं काय. म्हणलो 8 and 9. बोले वेरी गुड. बोले प्रॉपर्टी. बोला नहीं मेरा कोई नैतिक अधिकार है ही नहीं. बोले वेरी गुड. बोले बस अभी मेरे को मेरा रवैया, मेरा व्यवहार, मेरा तेवर, मेरा मिजाज मेरे बहन के साथ इनडायरेक्ट पेमेंट्स के हिसाब से करना है. मार्गदर्शक म्हणले व्हेरी गुड. बोले खतम सब बात. मार्गदर्शकाने विचारलं. म्हणलं हा खतम. तू विसरलंच एक गोष्ट. म्हणलं काय. तुझ्या वडिलांच्या नातूचं काय रे. तुझ्या मुलाचं काय या प्रॉपर्टीचं संगत. त्याचा काय अधिकार आहे का नाही. तू किती आत्मकेंद्रित. तू चुकलं. तू तुझ्याबद्दलच विचार केलं. तुझ्या मुलाचा काय अधिकार आहे का नाही या गोष्टीबरोबर. तो वाईट प्रसंग झाला होता. बहिणीबरोबर मला म्हणजे माझ्या भाषेत विश्वासघात झालेला आहे. आणि माझ्या हिशोबाने मी आता की रिकव्हरीची प्रॅक्टिस करतोय आणि मार्गदर्शकाला म्हणतोय की माझं चुकलं, माझा काहीच नैतिक अधिकार नाही या कुठल्याही गोष्टीवर. तर मार्गदर्शकांनी जागृत केलं की तुझं मुलाचं म्हणजे तुझ्या वडिलांचं प्रॉपर्टीवर तुझ्या मुलाचं त्यांच्या नातूचा अधिकार आहे. तुझी बहीण काय अशी वागली त्याचा जरा विचार कर. 11वी पायरीप्रमाणे तू परत चुकला आहेस. तू स्वतःला समजून घेतलेले, तुझ्या बहिणीला समजून घ्यायचा प्रयत्न कर ना की तुझ्या बहिणीने काय असं वागणूक केलं. कारण की त्या दिवशी या क्षणी मी बहिणीशी अशी अशील अनैतिक वागणूक आणि बोलणं केलं होतं. माझी बहिणीने एकच वाक्य वापरलं होतं जे 22 वर्ष दारू पिण्याचे काळातले आणि 17-18 वर्ष त्यावेळी झालेले. परमेश्वराने मला दारूपासून लांब ठेवलेलं होतं. कधीही त्यांनी ती भाषा वापरली नव्हती. तिने ती भाषा वापरली. ती कुठली काय भाषा वापरली होती. एक्सपेक्टेड बिहेवियर फ्रॉम एन अल्कोहोलिक ॲनिमल लाईक यू. तुझ्यासारख्या बेवड्या जनावराकडनं अशीच भाषाची अपेक्षा होती. अजून एक रॉक बॉटम. वाईटातला वाईट दिवस. त्यातनं काही ना काहीतरी शिकायला भेटलं. आई गेली, वडील गेले, बहिणीबरोबर संबंध राहिले नाही. महाराजांनी काहीतरी मार्ग दाखवलं. मार्गदर्शकांनी प्रोत्साहनाने प्रेरणा दिली. वडिलांच्या नातूसाठी माझ्या मुलासाठी काहीतरी 30-40% तरी व्यवस्थितपैकी काढायला जमलं. ती गोष्ट वेगळी. ते सगळं करत असताना व्यवहार काय असतो, नैतिक दृष्टीने कसं काय करावं, आपला स्वार्थ बाजूला ठेवणं, जबाबदारी आणि कर्तव्याचं फरक काय हे लक्षात येत गेलं. बहिणीला अजून त्रास ना हो. 9वी पायरी पण करायची आहे ना बहिणीबरोबर आणि तरीही प्रॉपर्टी काढायची. बहिणीला त्रास नाही व्हायला पाहिजे आणि तरीही ते काम करायचं. डोक्या पलीकडची गोष्ट होती. 9व्या पायरीनंतरचे ते प्रॉमिसेस. Intuitively I'll realize that what I can't do for myself, God is doing for me. Intuitively I'll be able to handle situations which earlier on used to baffle me. जी गोष्ट जी परिस्थिती मला आधी समजत नव्हती, आज मला हळूहळू लक्षात येत जाईल. समज नाही, लक्षात येत जाईल. जे मी स्वतःसाठी नाही करून शिकत ते परमेश्वर माझ्यासाठी करणार. ते माझ्या आयुष्यात सिद्ध झाले. कारण की 10वी, 11वी, 12वी पायरी द ए वे ऑफ लाईफ आणि आपले 12 हृदय जे एक आध्यात्मिक प्रस्ताव आहे, 12 प्रस्ताव आहे की आयुष्य कसं जगावं हे समजवत आहे. ते मला माझा प्रामाणिकपणा आणि माझी त्याच्यात त्या प्रवासावर चालण्याची माझी कितपर्यंत तयारी ह्याची कसोटी ते झालं. शेवटचा एक प्रसंग सांगतो. मला वाटतं वेळ संपायला आला आहे माझा. शेवटचा एक प्रसंग सांगतो मी. वडील गेले, आई गेली, बहिणीबरोबर संबंध तुटले, माझे बॉस वारले, एक जवळचे सिनियर ए मेंबर वारले. सगळे लॉकडाऊनमध्येच धाड 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 सगळ्यांचे विकेट तुटत गेले, गोल होत गेले सगळे. एक 4-5 वर्ष आधी
एक निर्दोष, निस्वार्थी, खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर, ते मनका, उर्वशी, ऐश्वर्या, करीना काय त्याच्यासमोर करतात, असे खूप सुंदर निस्वार्थी प्राणी माझ्या आयुष्यात आले. एक जर्मन शेपर्ड, अल्सेशियन कुत्री, निस्वार्थी पद्धतीने प्रेम करणारी, कुठल्याच गोष्टीची माझ्याकडनं काही अपेक्षा ना ठेवणारी प्राणी माझ्या आयुष्यात आली. ते दत्त महाराजांनी तिला पाठवलं होतं माझ्या आयुष्यात, मला निस्वार्थी प्रेम काय हे समजवण्यासाठी. निस्वार्थी प्रेम काय हे समजवण्यासाठी दत्त महाराजांनी त्याला माझ्या घरात पाठवलेलं होतं. पण माझ्यासारखा आत्मकेंद्रित व्यक्ती, स्वतःचे धुनकीत असणारा, त्याही प्राणीचं कधी कधी मला चीड यायची, राग यायचा. घराबाहेर 10 मिनटं, फक्त 10 मिनटं जर मला नसेल झाले, बाहेर गेलो असेल मी, 11वी मिनटे मी परत आलो तर ती शेपूट हलत हलत यायची, चाटायची, आणि मला त्या गोष्टीचा राग यायचा, कारण की मी दुसऱ्या कुठल्या तरी विचारात असायचो. ती खेळण्यासाठी यायची माझ्याकडं आणि मी कुठल्या तरी धुनकीत असायचो आणि मला राग यायचा. आणि असं नाही की मी प्रेम नाही केलं त्याच्यावर. आधीचे 6 महिने माझे संगतीच ती माझ्याच बिस्तर आणि माझ्याच गोधडीत माझ्या सोबत झोपत होती. त्याला भूक लागली, ती आजारी पडली की ती मलाच येऊन ती सांगायची. त्यालाही जस्ट 8 दिवस आधी दत्त महाराजांनी त्यांच्याकडे बोलवून घेतलं. 8 दिवस आधीच. आणि त्या दिवशी मी परत कोसळलो. आणि त्या दिवशी लक्षात आली एक गोष्ट, शेर शायरी का शौक है जरा, तो शेर शायरी के हिसाब से वो जो चीज़ ख्याल में आए वो आपके सामने रखूंगा मैं. अर्ज है, रिश्ते नाते, ये रिश्ते नाते ना जाने कितने आए, ना जाने कितने आएंगे, ना जाने कितने गए, ना जाने कितने जाएंगे. रही मेरी बात तो कुछ लोग ऐसे होते जो कहाँ से आते और किसके होते ना खुद को मालूम होता है ना किसी को मालूम होता है. हे असे विचार डोक्यात फिरले माझे. दत्त महाराजांच्या फोटोकडे गेलो, म्हणजे क्या चल रहा है क्या बॉस, भाई कुछ तो भी रास्ता बता. महाराजांनी अंतर्मनाच्या स्वरूपात मला माझ्या भाषामध्ये एक सांगितलं, यूं ही जिंदगी के सफ़र में चलते चलते दिल ने फिर याद किया नशा, तो फिर तेरी कहानी याद आई, कभी खुशी कभी गम, दिल डर गया, गॉड गोद में लिया और बोला डरना जरूरी है, कोई कल हो ना हो मैं हूं ना. थैंक यू सो मच.